गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 6 अँड वेलकम बॅक टू द व्लॉग. इफ यू आर न्यू टू दिस चॅनल प्लीज डू सबस्क्राईब. आजचा व्लॉग आहे मॉर्निंग टू इव्हनिंग रूटीन ऑफ अ हाऊसवाईफ. खूप छान सुरुवात झाली माझ्या दिवसाची. मी ऑन टाईम उठली आहे, ब्रश केलं आहे, फ्रेश झाली आहे आणि पसारा आवरला आहे पहिले उठून. त्यानंतर मी ग्रॅटिट्यूड बोलते, पाण्याचा ग्लास हातामध्ये घेऊन. मी थँक्यू बोलते युनिवर्सला, थोडे स्विच कोड्स बोलते, प्रार्थना करते, ग्रॅटिट्यूड व्यक्त करते, अफर्मेशन्स बोलते आणि मग मलासनामध्ये बसून पाणी पिते, जेणेकरून बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यानंतर मी माझी चटई टाकते, कारण माझ्याकडे योगा मॅट नाही आहे. त्यानंतर मी माझं थोडं छोटं मोठं योगाचं रुटीन सेट केलं आहे, ते करते. मी एक ॲप डाउनलोड केलं आहे, ज्याच्यामध्ये बघून मी करते, कारण मला ब्रीथिंगचं कळत नाही. त्यानंतर मी एक मेडिटेटिव्ह म्युझिक चालू करते. माझ्या क्रिस्टल्सला हातामध्ये घेते, त्यांना ग्रॅटिट्यूड बोलते, युनिवर्सला ग्रॅटिट्यूड बोलते आणि माझं योगा संपल्यानंतर मी एक 10-15 मिनटाचं मेडिटेशन करते, जेणेकरून मला पूर्ण माझा दिवस प्लॅन करायला मदत होते. त्यानंतर मी या मॅडमला उठवते. गेटअप गेटअप वाजले बघ किती. गेटअप नानू. शनू. ती नाही उठली तर मी जबरदस्ती तिला उठवून बाथरूममध्ये घेऊन जाते, तिला फ्रेश करायला येते. पण आज काही वेगळंच घडलं. सकाळी स्कूल आवडते हो. ओके. मम्मा दिसते दिसते त्याच्यामध्ये मम्मा. सी सूर्यकिरण आलं. सनलाईट आलं आलं ना. हॅलो. लाईट गेली आणि आता पाणी गरम करायला ठेवलंय, कारण लाईट गेल्यामुळे गिझर बंद झालं. काय होऊ दे काय होऊ दे. तुला पण यायचंय इकडे ये. बोल हॅलो पब्लिक, हॅलो पीपल बोल. हाय, गुड मॉर्निंग. से hello and welcome back to my channel. If you are new to this channel, please do subscribe. तू बोलते ना असं मम्मा सारखं. येस नो. अरे यार लाईट नाही आहे. टाइमपास सकाळी सकाळी बसायचं. बस टाइमपासच झालं ना, आता येत नाही. छान अशी माझी झाडं झुडपांनी भरलेली ही बाल्कनी, त्यातून येणारा सूर्यप्रकाश, सूर्यकिरण. फायनली पाणी गरम करून तिची अंघोळ झाली आणि आम्हाला खूप लेट झालं. मग त्यानंतर खूप धावत पडत मी तिची तयारी केली आहे. तिला शाळेत लेट होत होतं आणि मला तिचा अजून डबा भरायचा होता, पाण्याची बॉटल भरायची होती. तर आता सकाळचा वेळ कसा निघून जातो कळतच नाही, कारण कामं एवढी असतात आणि वेळ फार कमी असतो. म्हणजे मी 6 वाजता उठूनसुद्धा 7:45पर्यंत फक्त माझं मेडिटेशन होतं, मी फ्रेश होते, ती फ्रेश होते
आणि तिची तयारी होते. तेवढंच करून आम्ही पटापट शाळेत जातो. म्हणजे एवढंच करायला पण खूप जास्त वेळ कन्झ्युम होतो, कारण सकाळचा वेळ असा फुरकन निघून जातो की समजतच नाही. तिचा डब्बा भरला, बॅग पॅक केली आणि मग मी तिला हेअरबँड घातलं आणि तिला हे फ्लॅश कार्ड्स ठेवले, ते रिमाइंड करून दिलं की टीचरला आठवणीने दे, कारण ती विसरून जाते की माझ्या बॅगमध्ये काय आहे, आपले कोणती पुन्हा पुस्तकं घेऊन यायची आहे, थोडंफार ती लक्षात ठेवतच नाही. त्याच्यामुळे तिचं राहून जातं. आणि मग मी रेडी होईपर्यंत ती तिचे आय डी कार्डसोबत खेळत राहिली आणि शेवटी ती आय डी कार्ड सोफ्यावरच ठेवून बाहेर पडली. मग मला पुन्हा ऑलरेडी लेट झालेलं, त्याच्यात पुन्हा मी लिफ्टकडे जाऊन पुन्हा घरी आले, पुन्हा तिचं आय डी कार्ड घेतलं आणि मग त्यात अजून आमचा थोडा उशीर झाला. आणि फायनली आम्ही तिला सोडायला मी शाळेमध्ये गेले. तिकडून आल्यानंतर मग मला इतकी भूक लागली होती, कारण पूर्ण 2 तास झाले होते मी उठून. मग मी अशी मुगाची भाजी बनवलेली होती, चपाती होती, तर ते मी नाश्ता करून घेतला. म्हणजे मी सकाळी चपाती भाजी खायला मला डॉक्टरांनीच सजेस्ट केलं आहे की तुम्ही चपाती भाजी खा आणि त्यानंतर खूप वेळानंतर तुम्ही चहा घ्या, असं सांगितलं. कारण चहा चपाती पहिले मी खायची, पण ते डॉक्टरने मला अवॉइड करायला सांगितलं. आणि ही माझी छानशी तुळस वाढली आहे. मी बिया टाकल्या होत्या, पण ती वाढली आहे छान. सूर्यकिरण घरात येतात तर मला फार बरं वाटतं. मग मी चहा घेतला बसून. तोपर्यंत माझे मिस्टर उठले, त्यांची तयारी चालू होती. आणि जसे ते ऑफिसला जातात मग माझी पुन्हा धावपळ सुरू होते. भांडी करायची, लादी करायची, अंघोळ करायची आणि मग जायचं तिला घ्यायला. ती शाळेतून आल्यावरती ती नाश्ता करते. ती आता स्वतःच्या हाताने खाते. शी इज अ बिग गर्ल नाव. आणि मग मी माझ्या बिझनेसचं एडिटिंग करत बसली. त्यानंतर मग मी माझं किचन साफ करत होते, कारण त्याला तेलाचे, पिठाचे हात लागून किंवा असं साबणाचं पाणी वगैरे पडून ट्रॉलीचे जे प्लायवूड आहे ते खूप खराब झालं होतं. मग ते काम केल्यावरती मी स्वतः घामाने इतकी भिजली की मी पुन्हा आंघोळ केली आणि मग पुन्हा जेवून दुपारचं थोडंसं टाईमपास करत बसले. मग मेसेज डान्स प्रॅक्टिस करत होते थोडा वेळ. त्यानंतर मी मेसेज बघितला की मला कमिशन रिसीव्ह झालं आहे, म्हणजे अजून एक आणि आपल्याला जॉईन केलं आहे बिझनेससाठी. सो आय वॉज व्हेरी हॅपी. आणि मग थोडा वेळ आराम करून संध्याकाळी मी भाजी निवडायला बसले. आणि हे झाल्यानंतर आम्ही रात्रीचं डिनर केलं आणि झोपी गेलो. जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि असं सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.